नमस्कार, मी भूषण लिमय, चार्टर्ड अकाउंटंट आणि फिनान्शियल ॲडवायझर. आज आपल्याकडे क्लायंट नाही म्हणणार मी, माझी बहीणच आहे, संगीता शेणवाई, एक्स हॅलो. IBA स्टाफ. शी वॉज व्हाईस प्रेसिडेंट वेन शी रिटायर्ड. आता 1 वर्ष झालं, 2025 मार्चला ती रिटायर झाली. आता 2026 मार्च आहे. काही कारणाकरता ऑफिसमध्ये आली होती, तर मी म्हटलं तिला विचारावं, हे 1 वर्ष जे रिटायर झाल्यावर गेलंय ते कसं गेलंय, म्हणजे आर यू एन्जॉईंग युअर रिटायरमेंट? येस, लॉट. कारण की मला पुष्कळ गोष्टी नोकरीत असताना करायच्या राहून गेल्या होत्या. तेव्हा मी फक्त ऑफिसच होतं आणि ऑफिसच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघत होते. पण मला वाचनाची आवड आहे, सोशल सर्व्हिसची आवड आहे, मी क्रोशेट वर्क करते त्याची आवड आहे. सो ते सगळं मी खूप एन्जॉय करते. आणि मला ऍक्च्युली इनफॅक्ट आता तू बोलतोय की मला वर्ष झालं, तेव्हा मला कळतंय की मला वर्ष झालंय. मी रिअलाइजच केलं नाही की मला फुल 1 year होऊन गेलं रिटायरमेंट. तू तुझं ऑफिस चर्चगेट, कुलाबा, राहायला डोंबिवली, त्यामुळे ते नेहमी आपल्या बोलण्यात होतं की सकाळी उठल्यावर एक प्रेशर असायचं की गाडी पकडायची. आता तसं उठायचं प्रेशर नाहीये, म्हणजे उठायचं प्रेशर नाहीये आणि स्पेसिफिक लोकल पकडायची, स्पेसिफिक लोकल नाही पकडायची. आता मी माझं रुटीन ऍक्च्युली सेट केलेलं आहे, पण ते मी माझ्या म्हणजे फिजिकल हेल्थ करता जे आपण म्हणतो त्याच्याकरता मी सेट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पुष्कळशा गोष्टी ज्या स्ट्रेसनी रिलेटेड होत्या ना, त्या आता सगळ्या माझ्या ह्याच्यातून निघून गेलेल्या आहेत. खूप बरं वाटतं. त्यामुळे मी खूपच आता म्हणजे रादर मोर आनंदी आणि अशी रिलॅक्स राहते आता. दुसरा एक होता की जो माझा विषय आहे की रिटायरमेंट नंतर आता मी नेहमी बघतो की पहिली जे 6 महिने ते 1 वर्ष असतं ना, माणूस रिटायर झाला की थोडी प्रेशरची असतात, कारण रिटायरमेंटच्या आधी ना त्याला 1 तारखेला पगार क्रेडिट होणार. राईट. पैसे लागतातच आपल्याला. Yes, म्हणजे रिटायरमेंट नंतर तू सगळ्या ज्या तुझ्या आवडीच्या गोष्टी आहेत, पैसा लागतोच. प्रत्येकाला ते जे होतं की 1 तारखेला पगार येणार, आता तुला जो काय सॅलरी क्रेडिट व्हायची नेट TDS वगैरे कट करून, आणि आता तुला महिन्याला जो लागतो तो काय कमी झालाय का तुझा? पैसे यायचे नाही, तेवढेच येतात तुला, म्हणजे तेवढेच येतात. बरोबर. त्यामुळे प्रेशर नाही येत आहे. प्रेशर मला फायनान्शियल वेल्थ माझी म्हणजे टचवूड खूप चांगली राहिलेली आहे. ते मला प्रॉपर ऍडवाइस मिळाल्यामुळे. कारण की नोकरीत असताना कसं असतं ना, म्हणजे रादर मी तर सांगितले लोकांना की तुम्ही सेव्हिंग खूप आधीपासून सुरू करा. कारण की मी जे आता माझ्या एक्सपिरियन्समधनं सांगते आहे की नंतर तुझे रिटायर झाल्यावर लाईफ एन्जॉय करतोयस ना, त्याच्यात तुला आता खूप वेळ मिळतोय. जसं तुम्हाला फिरायची पण आवड आहे किंवा तुला सोशल सर्व्हिसची मला जशी आवड आहे. सो ह्या सगळ्याकरता आता वेळ मिळतोय. मला ऑफिसमध्ये असताना काही मिळायचं नाही, कारण की सुट्ट्यांचा इश्यू असायचा. आमचे काही इव्हेंट्स असले वगैरे तर तो सुट्टी घेऊ शकत नाही. आता मला तो प्रश्न नाही. सो कधी पण मला वाटलं मी कधी काय करू शकते, आणि त्या हिशोबाने माझी फायनान्शियल हेल्थ खूप चांगली. मला असं वाटतं की वेळ पण आहे, त्याच्या जोडीला पैसे पण आहे, दोन्ही पाहिजेत आपल्याला. येस. आणि काही कोणी म्हटलं तरी पैशाशिवाय काहीही होऊ शकत नाही. पैसा हा लागतोच. सो मला ऍक्च्युली मी आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर दॅट. कारण की तू मला खूप आधीपासून सांगितलं की जी काही तुला छोटी अमाऊंट मिळते आहे ती तू सेव्ह करत जा, हे करत जा. सो जसे लोक म्हणतात की तुमच्या सॅलरीचा किंवा तुमची जी इन्कम येते त्याचा तुम्ही 20% सेव्ह करा. पण मी सगळ्यांना सांगितले की तुम्ही 20% नका, तुम्ही त्याच्यात जास्त 40-45% सेव्ह करा. कारण की काय आहे ना, हे सगळं आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी करायच्या त्या सगळ्याला आपल्याला नंतर गरज लागते. नोकरीत असताना तुम्हाला 1 तारखेला पैसा येणारच आहे तुमच्या अकाउंटला, ते तुम्हाला अगदी 100% माहिती आहे. आणि तुम्हाला तुमची कुठलीही इतकी हाऊस करायला मिळत नाही. म्हणजे नोकरी करताना 25 दिवस घासल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. आणि काही न करता पण पैसे तेवढेच मिळतात, आनंद वेगळा. आनंद वेगळा. हे मला वाटतं इट हॅज हॅपन ओनली बिकॉज त्या 20 ते 25 वर्षामध्ये जेव्हा तू कमवायचीस तेव्हा साईडला पैसे ठेवले. खूप सेव्हिंग केलं. पण म्हणून मी सांगते की जे 20% जो कन्सेप्ट आहे तो बाजूला ठेवून तुम्ही 45 पर्यंत आपण आरामात इन्व्हेस्ट करू शकतो. आपण मी माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांगते आहे. शेवटचा प्रश्न आहे की आता तू रिटायर झालेली आहेस, तर तुझा जो व्हिडिओ आपला जो युट्यूबच्या मार्फत खूप लोक ऐकतात, तर जे 30शीत आहेत, 35शीला आहे, 40ला आहे, त्यांना तू काय ऍडवाइस देशील? जो ऍडवाइस जो आहे तो तू एक्सपिरियन्स जो ऑलरेडी केलेला आहे त्याच्यामध्ये तू काय त्यांना बोध कुठल्या गोष्टीचं घ्यायला पाहिजे लोकांनी? एक तर पहिले सेव्हिंग्सचा तर बोध घ्यायलाच पाहिजे आहे. आणि कित्येक वेळेला ना, म्हणजे माझ्या मते आपण खूप अननेसेसरी की जो आपल्याला गरजेचा नाहीये ते एक्सपेन्सेस करतो. ते आपण थोडंसं आपलं एक शेड्यूल बघा. कारण की काय काय वेळेला ते न करता आपण जर का ते सेव्हिंगला टाकले ना, तर ते तुम्हाला पुढच्या मी असं नाही म्हणते की तुम्ही नोकरी करत असताना एन्जॉय करू नका, कंजूसी नका करू, काटकसरी नका करू, पण थोडं आपण रिव्ह्यू केला ना आपला, तर आपण काही अननेसेसरी एक्सपेन्सेस आपण आपले नक्कीच कमी करू शकतो. ते कमी करून तुम्ही तुमचं सेव्हिंग वाढवा. आणि माझं एक सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःला इतकं म्हणजे हे करा, इंडिपेंडेंट करा की तुम्ही रिटायरमेंट नंतर कधी कोणाला डिपेंडेंट राहू नका. मी म्हणत नाही तुमची मुलं आपली बघत नाही, बघतील,
पण माझं एक आहे की वेन वी हॅव ऑन आय मीन वर्क सो मेनी इयर्स फॉर हार्ड वर्किंग का आणि वी डिपेंड हॅव ऑन राहायचं सो वाय वी शुड डिपेंड ऑन समवन ना. म्हणजे उद्या तुम्हाला कोणी असं म्हणायला नको की आता तुला हा खर्च करायची काय गरज काय आहे. करायचं मला वाटलं हा खर्च मला आता करायचा आहे तर मला करायचा आहे. सो मुलांच्यावरही डिपेंडंट राहू नका. त्यांनाही त्यांचं आयुष्य असतं वेगळं असतं आणि जेव्हा तुम्ही इतकं ऑन करतात तर तुम्ही प्लीज सेव्हिंगवर जास्त लक्ष द्या. थँक्यू व्हेरी मच. मला आय विश यू ऑल द बेस्ट. तब्येत अशीच चांगली राहावी. एन्जॉय करत राहा तू लाईफ म्हणजे. आणि जे तू म्हणालीस की नोकरीच्या वेळेला काही गोष्टी करता आल्या नाही त्या करता येतात तुला. आणि आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. आणि आम्ही तर तुला सांगितलं की तुला देवाने खूप असं उदंड आयुष्य आणि अगदी साऊंड हेल्थ द्यावी सो दॅट तू लोकांना अजून ऍडवाइस कर आणि अजून हो. लोकांकडनं व्यवस्थित सेव्हिंग करून घे. आणि लोकांचं जे रिटायरमेंट नंतरचा हॅपीनेस आहे ना तो फार important तुझ्या आहे. आधीच्या ऍडवाइसमुळे लोकांना तो खूप मिळतोय. सो आणि मला पण यू खूप बरं कीप वाटतं ऑन ते मेकिंग ऐकून. पीपल हॅपी. कारण की ऍक्च्युली असं म्हणतात ना की तुमच्याकडे आहे त्याच्यातनं तुम्ही जे लोकांना द्याल ना द्याल, तो जो द्याल. तुम्हाला आनंद मिळतो ना Absolutely, absolutely. सो दॅट इज यू कॅन नॉट कम्पेअर विथ एनिथिंग. मला असं वाटतं की मला 25-30 वर्षात माझ्याकडे असं काय आहे तर हा. ठीक आहे. लोक बघतात की बाबा भूषण तुझ्याकडे 3 BHK फ्लॅट आहे ऑनलाईन राहतो. पण मला असं वाटतं की आज एवढं नॉलेज जे मी गेन केलंय ट्रेनिंग अटेंड करून मला वाटतं ते खूप देण्यासारखं आहे. माझ्या या युट्यूबच्या व्हिडिओच्या मार्फत मी कोणालाही इकडे तुम्ही इन्व्हेस्ट करा हे करा सांगत नाही. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो. त्या एक्सपिरियन्समध्ये काही तुम्हाला आवडलं तुम्ही नक्की त्याच्याबद्दल तुमचा अभिप्राय पाठवा. काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्याच्यावर क्वेश्चन मार्फत विचारू शकता. आय विल डेफिनेटली गेट इन टच. आणि माझं एकच सांगणं आहे त्यांनी जो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ही इज ऑलवेज अवेलेबल आणि ही लव्स टू ॲडवाइज द पीपल अँड टू मेक देम व्हेरी हॅपी इन देअर लाईफ. सो प्लीज कॉन्टॅक्ट हिम. ही विल ऑलवेज हेल्प यू. थँक्यू. थँक्यू.